27 गावातील तरुणांना चेन्नई पॅटर्न अंतर्गत नोकरीची संधी द्या. गुलाब वझेंची आयुक्तांकडे मागणी. केडीएमसीत राबविण्यात येणाऱ्या चेन्नई पॅटर्न कचरामुक्त उपक्रमात 27 गावातील तरुणांना नोकरीची संधी द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली. भूमिपुत्रांनी विकासासाठी जमिनी सरकारला दिल्या, मात्र त्यांना प्राधान्य न मिळाल्याने नाराजी व्यक्त झाली. वझेंनी 27 गावातील अंतर्गत रस्ते, गटार योजना, स्मशानभूमी दुरुस्ती, मराठी शाळा व आरोग्य केंद्रांच्या सुधारणा याबाबत ठोस मागण्या मांडल्या. संत सावळाराम महाराज स्मारकासाठी जागा पाहणी, 499 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र यासह राज्यस्तरीय बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. आज 17 जून रोजी केडीएमसीचे आयुक्त यांच्याबरोबर आज बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रथमतः 499 कामगारांना परमनंटचं पत्र द्यावं यासाठी मागणी होती. ती मागणी आज पूर्ण झाली. येत्या 10-15 दिवसाच्या आतमध्ये या सर्व 499 कामगारांना टप्प्याटप्प्याने ते परमनंटचं पत्र देतील. ही एक प्रमुख मागणी आज तिथे झाली. त्याचबरोबर यामध्ये अंतर्गत रस्ते गावगावातील आहेत, ते रस्ते चांगल्या प्रकारे कसे करता येतील त्याची सुद्धा मागणी आम्ही केली. आणि या भागातील जो का टॅक्स होता तो टॅक्स कमी झालेलाच आहे, परंतु पुन्हा 24-25 मध्ये टॅक्स वाढवलेला होता. त्याची सुद्धा बैठक लवकरात लवकर बोलवावी ही भूमिका घेतल्यानंतर जवळजवळ 1983 पासून ज्या शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही कॉर्पोरेशननी ताब्यात घेतले नाहीत, ते जिल्हा परिषद अखात्यात आहेत. तर त्या बाबतीत उच्चस्तरीय अशी बैठक नगरविकास मंत्र्यांबरोबर, खासदार श्रीकांत शिंदे या भागातील लोकप्रतिनिधींबरोबर बैठक लावावी आणि हा प्रश्न सुद्धा तातडीने सोडवावा, अशा प्रकारची भूमिका आम्ही आज तिथे मांडली. आणि या बाबतीमध्ये आयुक्तांनी तातडीने या बाबतीत लक्ष घालून या मीटिंग लावण्यात येईल. या बाबतीमध्ये जो टॅक्स वाढलेला आहे त्या टॅक्स वाढण्याच्या बाबतीत जी तफावत आहे ती तफावत त्यांच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या बाबतीमध्ये सुद्धा एक बैठक वरच्या लेवलला होईल.